हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत प्रेडिकेट म्हणजे काय असतं. सिंपल साध्या शब्दात सांगायचं झालं तर प्रेडिकेट म्हणजे सब्जेक्ट सोडून वाक्यामध्ये बाकी ज्या कोणत्याही गोष्टी आलेल्या असतील त्या सगळ्यांना प्रेडिकेट असं म्हणतात. म्हणजे सब्जेक्ट सोडून, म्हणजे आता वरुण इज सिटिंग इन द कॉर्नर हा एक सेंटेन्स आहे, त्याच्यात वरुण हा सब्जेक्ट आहे आणि वरुणला बाजूला केलं तर बाकी ज्या पण गोष्टी राहतात, इज सिटिंग इन द कॉर्नर हे जे आहे ते प्रेडिकेट आहे. ठीक आहे, आता आपण याचं इलॅबोरेशन बघूया. ठीक आहे, बघा आपल्याकडे 4 सेंटेन्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपण सब्जेक्ट, ॲट्रिब्यूट, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे आपण डिस्ट्रीब्यूट करून बघूया. ठीक आहे, फर्स्ट वाक्य आपलं आहे द बोर्ड्स डिसिजन. बघा फर्स्ट वाक्य आहे वरुण इज सिटिंग इन द कॉर्नर. आता वरुण हा सब्जेक्ट झाला, इज सिटिंग इन द कॉर्नर हा प्रेडिकेट आहे. सब्जेक्ट सोडून बाकी सगळं जे येतं वाक्यामध्ये म्हणजे वर्ब झाला, वर्ब याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब इज, मेन वर्ब सिटिंग आहे, इन द कॉर्नर हा ऑब्जेक्ट आहे. हे जे काही येणार आहे वर्ब, हेल्पिंग वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द ऑब्जेक्ट आणि दुसरं काय येणार आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, डिरेक्ट ऑब्जेक्ट, हे सगळं जे काय आहे ते येणार आहे प्रेडिकेटमध्ये. ठीक आहे, आता दुसरं वाक्य द बोर्ड्स डिसिजन. याच्यामध्ये द बोर्ड्स हा सब्जेक्ट ॲट्रिब्यूट आहे आणि डिसिजन हा मेन सब्जेक्ट आहे. डिसिजनबद्दल काय सांगितलं तर डिसिजन कोणाचं आहे, डिसिजन कोणाचं आहे सांगितलं आहे तर बोर्डचं आहे. मग द बोर्ड्स डिसिजन हॅज मेड अस हॅपी. हॅज हा हेल्पिंग वर्ब, मेड वर्ब आहे आणि अस हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हॅपी हा डिरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, तर हे पूर्ण काय झालं याच्यामध्ये, हे हॅजपासून हॅपीपर्यंत प्रेडिकेट झालं. सेम नेक्स्ट वाक्य आहे द ओल्ड स्टुडंट्स. ओल्ड स्टुडंट्स हा पूर्ण सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये पण आपण आधीच्या व्हिडिओत बघितलं होतं ॲट्रिब्यूट म्हणजे काय. द ओल्ड हा स्टुडंटबद्दल सांगितलं जातं एक्स्ट्रा माहिती म्हणून. काय सांगितलं, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट आहे आणि मेन सब्जेक्ट आहे स्टुडंट्स. हॅव गॉन आउट फॉर अ डिनर. हॅव गॉन आउट फॉर अ डिनर सब्जेक्ट सोडून इतर जे काही शब्द आलेले असतात त्यांना प्रेडिकेट असे म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट वाक्य बघू द युनिव्हर्सिटी. द युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटीचं इलॅबोरेशन आहे द सब्जेक्ट ॲट्रिब्यूट आणि युनिव्हर्सिटी हा मेन सब्जेक्ट. हॅज हेल्पिंग वर्ब, फ्रेम्ड वर्ब आहे, अ न्यू रूल हा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आणखी काही वाक्य आपण बघणार आहोत. आता इथे वरती वाक्य दिलेले आहेत, खाली आन्सरमध्ये त्याचं ॲट्रिब्यूट, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असं त्यांनी केलेलं आहे. बघूया आपण. माय लिटल सिस्टर इज क्वाईट फॉन्ड ऑफ पपीज. ठीक आहे, माय लिटल सिस्टर, माय लिटल सिस्टर मेन सब्जेक्ट आहे सिस्टर. सिस्टरबद्दल अधिकची माहिती आहे माय लिटल. सिस्टर कशी आहे, माझी छोटी आहे, छोटी बहीण आहे. ठीक आहे, म्हणून सब्जेक्ट ॲट्रिब्यूट काय येणार आहे माय लिटल. त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे सिस्टर आणि इज क्वाईट फॉन्ड ऑफ पपीज हा सब्जेक्ट सोडून इतर शब्द आहेत त्यांना आपण प्रेडिकेट म्हणणार. इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे. सेम या वाक्यांचं आहे द फायनान्स मिनिस्टर हॅज गिवन अस टॅक्स कॉन्सेस. त्याच्यानंतर आहे ऑल द ओल्ड एम्प्लॉईज आर हॅपी. द ओल्ड नॉमिनेटेड जेम्स द कॅप्टन. म्हणजे द ओल्ड नॉमिनेटेड म्हणजे जुन्या लोकांनी कोणाला नॉमिनेट केलं, जेम्सला नॉमिनेट केलं. द ओल्ड हा ओल्ड मॅन किंवा ओल्ड मेंबर्स असंही आपण लिहू शकतो, पण इथे डायरेक्ट एक कम्युनिटी दिलं आहे द ओल्ड. ठीक आहे, नॉमिनेटेड जेम्स द कॅप्टन. ठीक आहे, आता आपण एक क्वेश्चन घेऊया. द सन रायझेस इन द ईस्ट. आता हा पूर्ण एलिमेंट द काय आहे, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट आहे. सन हा सब्जेक्ट आहे, रायझेस हा वर्ब आहे. सब्जेक्ट सोडून बाकी सगळे जे शब्द येणार त्यांना प्रेडिकेट म्हणणार. त्याने विचार आयडेंटिफाय द अंडरलाईन पार्ट. द अंडरलाईन पार्ट काय, रायझेस इन द ईस्ट. रायझेस इन द ईस्ट काय आहे, प्रेडिकेट आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स आहे इन द ईस्ट, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट आहे द, प्रेडिकेट आहे रायझेस इन द ईस्ट आणि सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स आहे सन. ठीक आहे, हे असं एक प्रत्येक वाक्याचं आपल्याला डिसेक्शन करता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक शब्द त्याच्यातला काय आहे ते सांगता आलं पाहिजे, तेव्हा आपल्याला ग्रामर समजलं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा सर्क्युलेट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.